मी सांगितल्यासारखा या आषाढी एकादशीच्या निमित्ताने, कारण मी उद्घाटनच्या अगोदरही 4 वर्ष बांधताना होतो आणि त्याच्या अगोदर 4 वर्ष फंड कलेक्शन, म्युन्सिपाल्टीचे सगळे परमिशन वगैरे घ्यायला 4 वर्ष लागले, ते 8 वर्ष आणि ही 22 वर्ष, एकंदर 30 वर्ष मी पहिल्यापासून आहे. त्यामुळे मी पहिल्या वर्षापासून आषाढी एकादशीला बघतो की लोकांची भरे 1000-2000 पासून गर्दी झाली आहे. पण आत्ता या 15व्या-16व्या वर्षीपासून हजारोच्या लोकांनी येतात. मी सांगितल्यासारखा गेल्या वर्षी 30,000 लोक होते, यावेळेला मी 40,000ची व्यवस्था केली आहे. तर तशा वेळेला पूजा, होम हवन वगैरे केला तर लोकांना अडचण होईल. रथोत्सव म्हणून इकडे एक होतो, जसं तुम्ही जगन्नाथपुरीला बघताना तोच रथोत्सव इकडे होतो. त्यावेळेला 5 दिवस आम्ही होम हवन सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत करतो. त्यावेळेला आमच्या समाजाचे लोक असतात, पण बाहेरचे लोक पण येऊ शकतात. आता हळूहळू बाहेरचे लोक यायला सुरुवात झाली, त्याला सुद्धा 10,000 लोक आता जमतात. तर मी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आणि रथोत्सवच्या निमित्ताने जे डिसेंबर महिन्यात येणार आहे, सगळ्यांनाच आमंत्रण करतो, स्वागत करतो की तुम्ही येऊन याचा विठ्ठल रखुमाईचा लाभ द्यावा. त्या रथोत्सवच्या वेळेला आता तुम्ही खाली बघताय सोन्याची सगळी मूर्ती आणि त्याच्यावर आहे ती पंढरपूरला सुधीन स्वामीजींना दिली होती, पंढरपूरच्या देवळाने. तर तीच इकडे आम्ही पूजा करतो. तर त्याला इकडे म्हणतात की प्रति पंढरपूर आहे. त्यामुळे 40,000 थोड्याच वर्षात लाखो भक्तवर्ग डिवोटीज येतील असं माझा प्रामाणिक मत आहे. सर हेच आहे ना सेम हिंदीमध्ये.